तर महत्त्वाची बातमी आहे, राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडणार असून या बैठकीत खडाजंगी होण्याचीही शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेसाठी एक कमिटी स्थापन करण्यास सांगितली होती, ती तयार झालेली नाहीये आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांची नाराजी आहे। त्यावरच खडाजंगी होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे जरांगेंबाबत सर्वपक्षीय बैठकीसंदर्भात देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। तर महत्त्वाचे मुद्दे घेत ही महत्त्वाची कॅबिनेट मीटिंग होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडेल। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, कोणकोणते अजून महत्त्वाचे मुद्दे असतील बैठकीत? राज्य मंत्रिमंडळाची बैठक 11 वाजता मंत्रालयात होत आहे। गेले काही दिवस राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अचानक आयत्या वेळेस अनेक विषय आणले जात आहेत आणि मंजुरी दिली जाते। विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागत आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाच्या वतीने अंतिम टप्प्यामध्ये अनेक योजना, अनेक विभागांमध्ये स्थानिक आमदार किंवा तिथले प्रमुख नेत्यांच्या काही मागण्या आहेत, त्याला मंजुरी दिली जाते। त्याच्या स्वरूपाचे काही निर्णय होणं हे अपेक्षित आहे। प्रामुख्याने लाडकी बहीण योजना हे या सरकारचं एक ड्रीम आताच्या स्वरूपातली योजना आहे आणि या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यामध्ये होण्यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय लोकप्रतिनिधींची समिती आहे। काही जिल्ह्यांमध्ये ही समिती गठीतच केली गेली नव्हती, त्यामुळे मागील आठवड्यामध्ये झालेल्या कॅबिनेटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती आणि पुढील कॅबिनेट पर्यंत म्हणजे आजच्या कॅबिनेट पर्यंत जर समिती गठीत होत नसतील तर कलेक्टरांच्या अंडर थेट समिती गठीत करून सचिव स्तरापर्यंत ते रिपोर्ट दिले जावेत अशा स्वरूपाचे आदेश त्यांनी दिले होते। आजच्या या बैठकीत नेमके याचे पडसाद काय उमटतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल। दुसरीकडे जरांगे यांच्या संदर्भामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची परत एकदा शक्यता वर्तवली जाते। या बैठकीच्या संदर्भात जरांगे असतील किंवा ओबीसीचे नेते हाके असतील यासह काही इतर नेत्यांना बोलवायचं आहे का, ते कधी बोलवायचं आहे याची सुद्धा चर्चा होईल असं सांगितलं जात आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।